माझा इतिहास जर पाहिला तर 2008 नंतर माझं एवढं व्यसन वाढलं की म्हणजे दारू की रोजच्या एक 6 क्वार्टर रोजच्या होत होत्या. आणि इतका दारूच्या आहारी गेलो होतो कारण घरच्यांना त्याशिवाय पर्याय नव्हता व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करण्याशिवाय. मग तिथं मला दाखल करण्यात आलं. दाखल करण्यानंतर मी पावणे 7 महिने एका व्यसनमुक्ती केंद्रात थांबलो. तिथं पूर्ण वेळ दिला मी माझा. आणि त्यानंतर बाहेर आल्यानंतर मग बरेच विचार यायचे की एकदा वाटायचं दारू पिऊ का नको पिऊ, पिऊ का नको पिऊ, ह्या अशा ह्याच्यामध्ये मी अडकलो होतो विचारामध्ये. नंतर मग एक अल्कोहोलिक अनोनिमस म्हणून जागतिक दारुड्यांची संघटना आहे, ती संघटना जॉईन केली मी. आणि तिथं मिटिंग होतात, त्या मिटिंग मी चालू केल्या. त्या मिटिंग आणि व्यसनमुक्ती ह्या दोन्हीमुळं मला पूर्ण दारूपासून लांब राहिलो व आतापर्यंत आहे. आणि दारू म्हणजे व्यसनमुक्ती केंद्र चालू करायचं कारण असं की आपण जे एकटा दारू पितो पण पूर्ण फॅमिली आपली डिस्टर्ब होती. मिसेस बायको असेल, मुलं असतील, आई, भाऊ, सगळं कुटुंब डिस्टर्ब होतं या व्यसनापायी. आणि त्यांना एक आधारच देतो थोडक्यात की मानसिक आधार देतो की विचार, सारखा विचार. त्यांना असं वाटतं घरच्यांना की याचं काय होईल, दारूमुळं याला काय आजार होईल किंवा काय ना काय अशा शंका. तर हा आजार मी माझ्या व्यसनामुळे त्यांना दिला आणि सारखे विचार करत करत राहणे. आणि मुलांवर लक्ष जास्त माझं केंद्रित नसायचं. मी दारू प्यायचो त्या काळात कधी मी मुलांना जास्त जवळ असं आपुलकीने कधी हे किंवा प्रेम, जे बापाचं प्रेम द्यायचं असतं त्या वयात मी देऊ शकलो नाही. ही एक माझ्या मनात कायम खंत होती. व्यसनमुक्तीचा जो काही मी संघर्ष केलेला आहे तो संघर्ष श्री दत्ताजी नलावडे यांनी व्यसनमुक्तीचे संघर्ष यात्री ह्या पुस्तकात पूर्ण मांडलेला आहे. आणि म्हटलं जर आपण जर असं पितोय आणि असं आपल्या कुटुंबाचे जर हाल होतात, इतर कोणाचे हाल होऊ नये किंवा जो त्रास मी माझ्या कुटुंबाने सहन केलाय, जो माझ्या व्यसनापायी त्यांना त्रास झालाय, हा त्रास कुणाला होऊ नये ह्यासाठी मी माझं स्वतःचं एक व्यसनमुक्ती केंद्र चालू केलं. किरकटवाडीमध्ये चालू केलं, सिंहगड रोडला. आणि आता तिथं एक 50-60 लोक माझ्याकडं आता असतात उपचारासाठी. आणि इथून पुढे मी तेच करणार आहे, व्यसनमुक्ती संदर्भातच काम करणार आहे.